नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। 500 रुपयांची लाच घेताना पोलीस नाईक विक्रांत चंद्रकांत झालटे नेमणूक घोटी पोलीस स्टेशन ग्रामीण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या जाळ्यात अडकले। 500 रुपयांची लाच घेणे पोलीस शिपायाला महागात पडले। विक्रांत चंद्रकांत झालटे पोलीस नाईक घोटी पोलीस स्टेशन तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांनी 500 रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। तक्रारदार यांची पिकअप वाहनाने घोटी हद्दीत प्रवासी वाहतूक माल वाहतूक करून चालू देण्यासाठी तसेच सदर वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी विक्रांत चंद्रकांत झालटे पोलीस नाईक घोटी पोलीस स्टेशन यांनी तक्रार यांच्याकडे 500 रुपयांची लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली। तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला। सापळा कारवाई दरम्यान विक्रांत चंद्रकांत झालटे पोलीस नाईक घोटी पोलीस स्टेशन तक्रारदार यांच्याकडे 500 रुपयांची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम 24/9/2024 रोजी स्वीकारल्याने त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंदविण्याची पुढील कारवाई सुरू आहे। सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालवलकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास श्रीमती मीरा आदमाने पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक हे करीत आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण घोटी।